आता तुला बाहेरच्या जगामध्ये कुठे बी जागा राहिली नाही. समजा जगाला कळलं तू बाबाजींची दासी झालीस. नाही, माझे आऊ आहेत, उमाई आहे, आप्पा आहे, आजी आणि माझा विठुरायाही आहे. हेच माझं जग आहे. पकड तिला. हे समजा काय मनोरम आहे हा? ही चिमुरडी तुझ्या पोराचा हवाला देतेच कशी? म्हणते आमचे आहो आले की असं काही होऊ देणार नाहीत. मी बघते ना बाबाजी. बघच तू, नाहीतर आम्हाला बघावं लागल. आणि आम्ही जेव्हा बघू ना तेव्हा विसरून जाऊ की दिगू तुझं पोरग आहे म्हणून. आमच्या हातून काही घडलं ना तर मग आम्हाला बोल लावू नको मनोरमे. नाही नाही बाबाजी, दिगूला काही करू नका. मी हात जोडते बाबाजी. पण त्याला एवढा पुळका काय त्या पोरीचा? अगं तुझा काही धाक आहे की नाही मनोरमे? का पंख फुटलेत त्याला? तसं असेल ना तर पंख आम्हाला व्यवस्थित छाटता येतात. चांगलंच ठाऊक आहे तुला. बाबाजी, दिगूच्या बाबतीत काय असेल ना तर ते माझ्यावर सोडा. तुम्ही बघितलात ना, मी त्याला बाहेर गावी पाठवलंय 4-5 दिवसांसाठी. त्याला कदाचित जास्त वेळ लागेल पण कमी नाही. आणि तू परत आल्यावर काय काय करणार? बोल ना. मी सांगेन. मी सांगेन. सखू माहेरी गेली. काय सांगायचंय काय नाही सांगायचंय, कुणाला सांगायचंय याच्याशी मला काही देणं घेणं नाही. काय पण सांग तू. पण तुझा दिगू आणि घरी फालतूच्या उचापत्या करणारे जे आहेत ना त्यांना तू सांभाळायचं. बाबाजी, तुला जमत नसल मग आम्ही सांभाळू. नाही, मी बघते ना बाबाजी. कुणीच माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. तुम्ही फक्त सखूकडे बघा बास. तिचं तर पार पंख छाटून सुरवंट करतो की नाही बघ मी. मग बसल वळवळत माझ्या पायाशी बाबाजी बाबाजी करत. सखूबाई काय आमच्या पाशातून आता सुटत नाही मनोरमे. कोरून ठेव. काशीराम काका घरदार विकून पळून जाणार असं दामू काका म्हणाले होते. पण इथे काय सुरू आहे? वारकरी, विठ्ठल नाम. काशीराम काका बाहेर या. काशीराम काका बाहेर या. अहो अहो काका, माझ्या कशाला पाया पडताय? अहो, जावई बापू इथे आलेत. कसं आहे ना व, दारात वारकरी आहे ती. कार्तिकीची वारी आहे ना व. आणि त्यांच्या सवीमंदी असताना समध्यांच्या आधी समध्यांच्या पाया पडायचं असतं. इथं कोणी बी लहान नसतं आणि कोणी बी मोठं नसतं. हे बघा, इथे मी कर्ज वसुलीसाठी आलोय. अहो नुसती मान काय हलवताय? बोलता येतं ना तुम्हाला? अहो ऐका ना, दारात म्हणजे आमच्या अंगणात जेव्हा कार्तिकीची वारी असते ना व, तेव्हा त्यांच्या सेवेमध्ये असताना मौन धरणं हा माझ्या धन्याचा लय वर्षापासूनचा नियम आहे बघा. हो म्हणताय तेच नाही. आपण सकाळच्याला सगळा व्यवहार करू. तुम्ही बी थांबा ना. हे एक कारण ना मला काही पटत नाहीये. मी तुम्हाला संधी देणार नाही. आज मी थांबतो,
पण उद्या व्यवहार पूर्ण केल्याशिवाय मी इथून हलणार नाही. उमा, बरं झालं आईला बैलगाडी मिळाली. जावे बापूंची नीट समजूत काढता येईल. यदा कदाचित जर ते चिडले असते तर आईला सहन नसतं झालं, तिला त्रास झाला असता. उमा, विठुरायाची योजना बघ. गैरसमजाचा निचरा व्हावा म्हणून विठुरायानं सगळं मुद्दाम घडून आणलंय. खरंय हो, हायसंही वाटतंय आणि तडपणही आलंय. ये फे, कुठे पळून जातेस? आता इथेच तुला जगायचंय आणि इथेच तुला मरायचंय. हेच तुझं सासर आणि हेच तुझं माहेर. सासूबाई, मला सोडा ना, मला या जगात नाही राहायचंय. हो, वाजत गाजत तुला आणलं ते काय परत न्यायला? तर तुझी जागा बाबाजींच्या पायाशी, कळलं? चल ये ये सासूबाई, चाल, ये ये जा. बाबाजी, बाबाजी, हिला मारा सोडा, पण वटणीवर आणाच. जय बाबा जिंगरोबा. जय जिंगरोबा. जिंगरोबा. बाबाजी, येऊ आमचा आशीर्वाद तुझ्या सुनेसाठी. बाबाजी, सुनेसाठी म्हणजे? अगं, तुझ्या घरी येणाऱ्या नवीन सुनेसाठी, माणिकसाठी नत आहे. हो का? जिंगरोबानं दिलेले वरदान आहे, समज. काय, जा आता, जा. हो 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 बाबाजी. आणि बघ, अजिबात काळजी करू नको. हो, समजत तुझ्या मनासारखंच होईल. जा. बाबाजी, नमस्कार करते बाबाजी. सासूबाई, मारझोड काय ग, गरिबी करता आली असती. पण इथं तुझ्या बाबत जे काही होणार आहे त्याची कल्पना तू बी करू शकत नाही आणि कोणाला करता बी यायची नाही. काय पण मुहूर्त गाठलाय मी इथे येण्याचा. नको असताना हे भजन बिजन कानावर पडतंय. सावय बापू, तुम्हाला आमच्यासाठी इथे आणलंय. तुम्ही ज्या शक्तीला मानता त्या शक्तीने तुम्हाला इथे आणलंय. आपल्यातला गैरसमजाचा निचरा व्हावा हीच त्या शक्तीची इच्छा आहे. आम्ही तुमची क्षमा मागतो. पण तुमच्या घरातून निघाल्यापासून आमच्या कुणाच्याच कशातच लक्ष लागत नाही हो. केवळ एकच चिंता आहे, सखूची. हे काय, बाकी सगळे वारकरी अगदी तल्लीन होत आहेत नाही का? आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही नाही होऊ शकत आहे तल्लीन. आयुष्यात पहिल्यांदा असं झालंय. मुखात विठुरायाचं नाव आहे, पण मन मात्र सखूकडे. खरं पहिल्यांदाच असा अनुभव घेतो
की आम्ही नुसत्या शरीरानं वारीला निघालो, पण मनानं नाही. आणि सकूची आजी त्या तर पार मोडून गेल्या. तो त्यांना चालणं झेपेना म्हणून एका माऊलींनी त्यांच्या बैलगाडीतून त्यांना पुढे नेलं. अहो असं बोलू नका तुम्ही. तुम्ही बसा, आती बसा तुम्ही, आपण बोलूया ना. वा 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 वा, आज आपलं घर कसं अगदी प्रसन्न वाटतंय नाही? ब्याट टळली एकदाची. काय झालं मठात? सांगते, नीट ऐका आणि तसंच वागा, नाहीतर ती गेलेली बला दुपटीनं जोर लावून परत घरात येईल. ती गेली म्हणून आनंद सोहळे साजरे करू नका. आपल्याला सगळ्यांना सावध असायला हवं. आपण कुठे कसले आनंद सोहळे साजरे करतोय नाही का? दिगूला विशेष करून जपावं लागणार आहे. अहो तेच तर म्हणतोय ना वहिनी. अहो दिगू आल्या आल्या लगेच विचारेल सखू कुठे गेली, तर मग रमाईनं काहीतरी ठरवलं असेलच ना. सखू माहेरी गेली आहे असंच दिगूला सांगायचं आणि बाकीच्यांना सुद्धा हेच सांगायचं. एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरं असं नकोय. आपण वहिनी दिगू आपला हुशार आहे, तो ऐकेल का? त्याला हे खरं वाटेल का? आणि इतर कुणी काय घडलं ते दिगूला सांगितलं तर? जाऊबाई लगेच नवऱ्याची री ओढलीत. अहो बघू ना, कुणी काय सांगितलं तर पुढचं पुढे बघू, पण तुम्ही आधीच कशाला फाटे फोडताय? वहिनी आपण घरामध्ये लपवा छपवी उत्तम खेळू, पण ते गावातले लोक त्यांनी त्याला खरं सांगितलं तर ते बाबाजी बघून घेतील. आणि भाऊजी तुम्ही तुमची चतुराई नको तिथे वापरू नका. आणि जो कोणी दिगूला खरं काय झालं ते सांगेल त्याच्यासाठी मठात नेणारी पालखी तयार असेल. आणि जो दिगूकडे चुगली करेल त्याला आयुष्यभर बाबाजींच्या मठात झाडलोट करावी लागेल. तेव्हा ही एक सुवर्ण संधी आहे. आपण जर याच्यात यश मिळवलं तर माणिकला सून म्हणून या घरात आणता येईल आपल्याला. पण त्यासाठी सावध असायला हवं. हे सखूबाई कुठे जाते? सखूबाई पळाल्या, सखूबाई पळाल्या, सखूबाई पळाल्या. पकडा पकडा तिला पकडा. लयच हिमतीच्या निघाल्या तुम्ही सखूबाई. इथून नागोजीच्या मठातून पळून चालल्या होय तुम्ही? नागोजीच्या मठातून? बुवाई, नागोजीची बुवाई, या गुहेत आत कुणी आलं तरी बाहेर कुणी जायचं आणि कसं जायचं
समजा यो नागोजी ठरवतो. आणि तुम्ही तर अजून आमच्या पट्ट शिष्य असल्याचा स्वीकार बी नाही केलेला. मग तुम्ही तर आमच्यासाठी बंदीच आहात नाही का? मग असं तुम्हाला आम्ही जित्यपणी कसं बाहेर जाऊ देऊ? नाही की नाही? नाही नाही पळून चालल्या होत्या. नाही जोर आहे पायात. या पायाने पळत होतात ना. हे पायच कापून टाकतो आता मी. इटुरायाचं नाव नाही काढायचं तोंडातून, नाही तर काय विचार करणार नाही. पाय कापून टाकेन. एक डाव चुकीला माफी आहे. एक डाव, दुसऱ्यांदा नाही. पुण्यांदा जर असं काही घडलं तर मग यो नागोजी सोडणार नाही. देवा, हे काय सुरू आहे? हो, त्या अघोरी नागोजीचा क्रूरपणा वाढतच चाललाय. लहानग्या सखूने आणखी किती सहन करायचं? सामान्यातून असामान्यत्वाचा प्रवास असाच खडतर असतो देवी. हो, पण बिचारी किती लहान आहे. आधीच घाबरलेली आहे. त्यातून हिम्मत दाखवून सुटका करून घेते तर ही कसली अट? दोन्ही पाय कापून टाकीन म्हणे का? असा काय अपराध आहे तिचा? तुमचा राग मला कळतोय देवी, पण हा लढा नेमका कशात आहे आणि कुणाकुणात आहे हे नीट समजून घ्या. एकीकडे त्या नागोजीची विकृत पाशवी शक्ती आहे, तर दुसरीकडे सखूची अढळ श्रद्धा आणि निर्मळ मनाने केलेली भक्ती आहे. तुम्ही मला उगीचच वेगळं काहीतरी सांगितल्यासारखं का सांगताय? हा लढा मला ठाऊक आहे आणि हा चुकीचा आहे असं माझं मत आहे. हो, लहानग्या सखूने हे का सोसायचं? हा लढा का द्यायचा? हाच मूळ प्रश्न आहे असं नाही का वाटत तुम्हाला? नाही वाटत. हो देवी, मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलंय, पण तुम्ही भावनेने विचार करता म्हणून सांगितलेलं सगळं विसरून जाता. देवी, अहो, टाकीचे घाव सोसल्यानंतरच दगडातून देव आकार घेतो. मातीच्या मडक्याला सुद्धा आतून बाहेरून थपडा खाव्या लागतात. आगीत भाजून घ्यावं लागतं, तेव्हाच एक पक्क मडकं तयार होतं. हो, पण ही कसोटी सखूची आहे. तिच्या वयाचा तरी विचार करा. ही कसोटी फक्त सखूचीच नाही, आमची सुद्धा आहेच. माघार घेऊन सुखी आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य सखूला आहे. पण जर तिने माघार घेतली नाही आणि अढळ श्रद्धेने जर तिने लढा दिला तर एक असामान्य व्यक्तिमत्व उभं राहील. आमच्या सखूबाईला लोक युगानुयुगे त्यांचा आदर्श मानतील, तिची भक्ती करतील, तिला लक्षात ठेवतील आणि बघा असंच होईल. लहान आहेसा, टक्कुऱ्यात काही घुसत नाही. समजून सांगतो, समजून घे. कसं झालंय? सासरच्यानं तुला टाकलंय, घरातच घेत नाहीत तुला, आहे ना? आणि तिकडे माहेरी बापानं फशिवलंय, वाटोळ केलंय तुझ्या संसारात. मग आता या नागोजीला शरण येण्या वाचून काही दुसरी वाट आहे का तुझ्याकडं? नाही की नाही? नाही की नाही? पुसून टाक, पुसून टाकायचं. अयाबत कुठला बी विचार मनात करायचा नाही. त्या इटुरायाचं नाव पुसून टाकायचं. काय त्या इटुरायाचं नाव जो घेतो की नाही त्याचं फार वाटोळ होतं, इसकटून जातो तो. तू कशी इसकटी तस नाव घ्यायचं फक्त इंद्रोबा अन्न नागोजीच. काय वेळ
झिंगरोबा नागोजीच. उठू रे उठू रे उठू रे उठू रे उठू रे. खूळ लागलाय का तुम्हाला? जीवावर बेतत इथं इटुराय काय उपयोग नाही त्याचा. त्या इटुरायचं नाव घेऊन काही उपयोग नाही, काही होणार नाहीये. म्हणलं ना कोणाचं नाव घ्यायचं. ह्यो नागोजी आहे की नाही, ह्योच फक्त वाचवू शकतोय तुम्हाला. कस आम्ही सांगतो ते करायचं. एकदम सोपं आहे, काय अवघड नाही. गावाकडं तुझा बाप करतो ना ते भजन कीर्तन, तू बी करायची की नाही? तेच करायचंय. आहे काय त्यात? फक्त आता भजन आणि कीर्तन करायचं ते नागोजीच्या नावानं. नागोजीचे गोडवे गायचे, समद्यांसनी नागोजीचा मोठेपणा सांगायचा, भजन लिहायची, पण नागोजी बाबाच्या नावानं. नागोजी नागोजी झिंगरो बाजास नागोजी, नागोजी नागोजी झिंगरो बाजास नागोजी, नागोजी नागोजी झिंगरो बाजास नागोजी. अरे नागोजी नागोजी झिंगरो बाजास नागोजी. आवडलं का नाही? सोपं आहे का नाही? जमणार ना? जमणार हिला जमणार. आता लक्षात घ्यायचं, या मठाच्या तुम्ही पट्ट शिष्य आहात आणि हे आमची जी सेवक आहेत ती तुमची बी सेवा करणार. उठू रे उठू रे. या गप्पास आहे, प्रेमानं सांगतोय, कळत नाही वय? गप्पास आहो जाओ करून मान देतोय, काय लक्षात येत नाही काय? मी इथं गुरु आहे तुझा, माझी दासी येतो. इसरायचं त्या इटूला काय? फक्त नाव घ्यायचं झिंगरोबा अण्णा गोजी बाबाचं. गप्पास म्हणतोय ना? अगं गप्पास नाही, गप्पास 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 गप्पास